बोरिवली पश्चिम इथल्या आयसी कॉलनीजवळ मॉरिस नरोरा ज्यानं गोळीबार केलेला होता अभिषेक घोसाळकर यांच्यावर त्याचं कार्यालय आहे, ज्या ठिकाणी अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली होती। या कार्यालयापासून 2 मिनिटांवर राज टॉवर सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या 4थ्या माळ्यावर मॉरिस नरोरा आणि त्याचं कुटुंब राहत होतं। सध्या घरामध्ये कोणीही नाहीये, घराला लॉक आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या ठिकाणी सकाळी पोहोचलेल्या होत्या, पण 2 दिवस आधीच मॉरिस जो गोळीबार करणारा हल्लेखोर होता त्यानं आपल्या कुटुंबाला बाहेरगावी पाठवलं होतं अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। दरम्यान इथून आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळ्या झाडून त्यांची हत्या करणारा आरोपी मॉरिस नरोरा सध्या आपण पाहू शकतो। अगदी ज्या ठिकाणी जी घटना घडली, मॉरिसचं जे कार्यालय होते त्याच्याच हाकेच्या अंतरावरती त्याचं निवासस्थान देखील आहे। राज टॉवर सोसायटी आहे आणि याच सोसायटीच्या 4थ्या माळ्यावरती मॉरिस नरोरा जो आहे आपल्या कुटुंबासोबत राहत होता। सध्या त्या रूममध्ये कुणी नाहीये, कारण मॉरिसने असं कळतंय की 2 दिवसांपूर्वीच त्याच्या कुटुंबाला गावी पाठवलं होता आणि सध्या या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलिसांचा तेवढाच मोठा बंदोबस्त आहे सध्या पाहायला मिळतोय। आरोपी मॉरिस नरोरा याच्या विरोधात पोलिसांनी 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। यासोबतच आपण पाहतोय की पोलिसांनी सध्या संपूर्ण परिसरामध्ये मोठा बंदोबस्त लावलेला आहे। सध्या आपण पाहिलं तर या संबंधित प्रकरणामध्ये एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मात्र पुढील तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडे दिलेला आहे। त्यामुळे सध्या या प्रकरणामध्ये इतर आणखी 2 आरोपींची किंवा मग संशयित व्यक्तींची कसून चौकशी देखील सुरू असल्याची माहिती मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।